गौतम बुद्ध आत्मज्ञान मिळवण्यासाठी कठोर तपस्या करत होते. घनदाट जंगलात कठोर साधना केली, परंतु आत्मज्ञान प्राप्त झाले नाही. निराशा आणि अविश्वास या नकारात्मक भावनांनी भगवान बुद्धाला राग दिला. काही वेळाने भगवान बुद्धाला तहान लागली. भगवान बुद्ध थोड्याच अंतरावर असलेल्या एका तलावाजवळ पोहोचले. तेथे गौतम बुद्धांना एक लहान गिलहरीची 2 पिले तलावात बुडाल्याचे दृश्य दिसले. सुरुवातीला गिलहरी स्थिर बसून आपले संपूर्ण शरीर तलावाच्या पाण्यात भिजवले आणि मग बाहेर तलावाजवळ येऊन पाणी झटकायला सुरुवात केली आणि ती पुन्हा असे करू लागली. बुद्ध विचार करू लागले की किती मूर्खपणाचा प्रयत्न आहे या गिलहरीचा. हा तलाव कधी कोरडा होईल का? पण गिलहरीचे प्रयत्न सुरूच होते. बुद्धांना असे वाटले की गिलहरी म्हणत आहे की हे तलाव कधी रिकामे होईल की नाही हे माहीत नाही, परंतु मी माझे प्रयत्न सोडणार नाही. शेवटी त्या छोट्या गिलहरीने भगवान बुद्धांना त्यांच्या ध्येयापासून विचलित होण्यापासून वाचवले. भगवान बुद्ध विचार करू लागले की माझ्यात काय कमी आहे? माझ्यात त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त क्षमता आहे. हा विचार करून गौतम बुद्धांनी पुन्हा आपले ध्यान सुरू केले आणि गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाखाली ज्ञानाचा दिव्य प्रकाश प्राप्त केले.